झालं. हे बघू शकताय दुधाच्या धारा. यालाच तर म्हणतात दूध उत्पादक शेतकरी. हे पहा नवीन आयडिया. दूध पेवाड्याची नवी आयडिया. हे पहा जराशी मजाक मस्त हे सुरू. हे पहा दूध पण पेलं. नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे साधी गावडी आहे. पाहू शकता तुम्ही तिचं आज कितीपर्यंत दूध देतं आणि दूध ओळखताना काय काय करावं लागतं हे सर्व आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. तर सर्वात प्रथम तिचं खायची व्यवस्था केली जाते दूध ओळायच्या टायमाला. तर हे काहीतरी दान काढलेलं आहे. दान आणि एका बाजूला जी तुम्हाला कूट दिसत आहे त्या दानमध्ये काय काय टाकेलं आहे हो? दान टाकलं आहे. हां, आणि थोड्या पोळ्या टाकल्या. पोया तर तुम्ही पाहू शकता इथे पोया आणि दानाचं मिक्सचर केलेलं आहे आणि तिच्यात पाणी आणि इकडे हरभऱ्याचं कूट आहे. आता भाऊ आता याडी मिक्सचर करणार आहे. आता चांगलं निकालू तिथे. गावडीचं दूध ओढ्यापूर्वी तिला खायला टाकले तर ते चांगले दूध देते, कारण की तिचं ध्यान खायकडे असतं आणि दूध पण ओढू देते चांगलं होतं. त्याच्यामध्ये पाणी टाकताय वापस. दान कमी पडलं वाटतं. पुरं मिक्स कर आणि पुरं जागा करते. इकडे बघू शकता साफसफाई सुरू आहे दूध ओढण्यापूर्वी. गावडीची दुधाची पुरी स्वच्छता घ्यायची काळजी. बघू शकता इकडे बाजूला वासरी पण बांधलेली आहे. काय रे भाऊ हे बाजूला का काढतो आहे? लहान बछड्यासाठी. हे पा खात नाही वाटतं ते. इकडे साफसफाई सुरू आहे. पिल्ला जायचं बी साफसफाई चांगली सोय दिसते आहे. वाटतं तिला आज दूध असते नाही दान नाही खाणार वाटतं ते. हे दान खाणं सुरू झालेलं आहे. लहान पिल्लू पण आता दूध वाढायच्या टायमाला तिचं पण जेवण सुरू आता ह्या टायमाला सुरू आहे. घाई दिसते.
आता पाहू शकता तुम्ही दूध ओढण्यापूर्वी काय काय प्रोसेस करणे पडले. दूध ओढायच्या पहिले तिथे थन असतात ते धुवून घ्या, पाण्यात साफ करून घेणे पडता. हे पाहू शकता तुम्ही स्वच्छतेची काळजी घेणे पडते. का रे भाऊ, गावडी किती दूध देते समजेन तरी बी तुम्ही आता दररोज ओढा त्यानुसार 5 लिटर. भाऊ बरं का भाऊ, आता कितला खरं बोलता आणि कितला लबाड बोलता. इकडे व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला. आता ह्या गावडीचं झालं की त्या गावडीचे वारी. गावडी मस्तपणे दान खाते आहे आणि इकडे दूध ओढणं सुरू आहे. हे पाहू शकता तुम्ही इकडे दुसऱ्या गावडीचं दूध ओढायची तयारी सुरू झाली आहे. आता हिची वारी झाली की तिची वारी. इकडे दूध पिणारे माणसं उभे आहे. आणि दूध ओढा गिराईक पण आले आहे. 1 लिटर दूध मागताय. लहान गोठा आहे तरी पण दूध उत्पादक आहे. का बरं भाऊ असं एका खट्टे दूध नेत का ते सवयनी वाढली. चांगली सवय आहे. हे पाहू शकता अर्धी वाढली तरी बरी गेली आहे. अर्ध्याहून जास्त. हे आपल्याला आणखी गिऱ्हाईक आले आहे दूध प्यायसाठी. कितलं पाहिजे आहे सांग. 40 लिटर. जाऊ द्या मग काल दे भरवायचा. गावडीची सेवा. हे पहा कंगव्यानं पण गावडीची चांगली सेवा सुरू आहे. एक गावडी वाटतं खायला जाणं चालू आहे तिकडे खायचं नाही आधी. हे पाय
लहान बच्चा झालं रे भाऊ दूध पिवाडून झालं. आता इथं दूध पिवळून आता आणखी दूध देणार आहे ते. हे पहा वापस दूध देणं सुरू झालं गावडीचं. भोकाळ म्हणताय भाऊ त्याईले. आमचा माणूस काही नाही वाढ घरी त्याला मालकाला दूध वाढणं म्हणतात दूध कधी कमी ऍडजस्ट करून घ्यायला लागतं. वाटतं मालकालाच हो बहिणी वाटतं दूध उडायची. अहो बरं का तरी मालकाचं कितला दूध देते. दूध सोडते का जाऊ द्या. आज वाटतं तिच्या बच्च्याचं नाव लिहिलं आहे दुधावर. बस कमी दूध सोडलं असते ना आता एक बादली बघून डेअरीतून दूध घ्या. ते 40 लिटर दुधावाले कुठे गेले रे भाऊ. त्याला सकाळचं दूध सकाळी गेलो ना. सकाळी सकाळी गेलो. झालं. हे बघू शकताय दुधाच्या दारा. यालेच तर म्हणतात दूध उत्पादक शेतकरी. हे पहा नवीन आयडिया. दूध पिवाड्याची नवी आयडिया. हे पहा जराशी मजाक मस्त हे सुरू. हे वा दूध पण पेलं. हे वा खाते गुलबी खाते सर्वच खाते. कमी द्यायला म्हणताय आज नाही तर 5 लिटर शिवाय दूध नाही देत म्हणताय. पाहू शकता तुम्ही अर्ध्या बादलीहून जास्तच दिलाय. आता सोडलं. आता इले सोडले आता तिच्या जवळ झालं. आता या गावडीची वारी. तिने आज दूध दिलं आज ते वासरे दूध देईन 2-1 लिटर तरी. आज वाचले. आज वाचले तरी आरामात चांगलं दूध पिया. तर बी भुकले राहिले तर तुम्ही बाटल्याने पेवटाच ना. भुकले राहिले बाटली आणू शकता तुम्ही. हे बाटली पाहू शकता तुम्ही. हे पहा बाटली आणताच खेपी कशी येते दूध प्यायला. याचा अर्थ बाटलीनं दूध प्यावाटा भूक लागेल असते की. हे पाहू शकता तुम्ही दूध या बाटलीने बी प्यावाटा दूध नसलं तर. हे पाहू शकता तुम्ही. हे पाहिजे घ्या दूध की शक्ती. या ताकद येईन थोडा बार. एक बाटली पिऊन घेतली. आता अजून एक बाटली आणतो मी. आणखी एक बाटली घ्यायला गेले. आता हे तोडलं माहिती.